नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण घेऊन आलेले मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. चला मग आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे, मांडिया मांडिया गोंड ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळून येते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए नंदुरबार. मांडिया गोंड ही आदिवासी जमात नंदुरबार या जिल्ह्यामध्ये प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? तर प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए सामवेद. सामवेदमध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे वेदामध्ये, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए लॉर्ड वेल्सी यांनी तैनाती फौजेची पद्धत सुरू केलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर नक्कीच जॉईन करा, कारण खूप मेहनत लागत आहे व्हिडिओ बनवण्यासाठी. प्रश्न क्रमांक 4 आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकची संघटना स्थापन केली? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकची संघटना स्थापन केलेली आहे? क्रांतिकारकाची संघटना स्थापन केलेली आहे. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए अभिनव भारत ही क्रांतिकारक संघटना स्थापन केलेली आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, खालीलपैकी कोणते हरितगृह वायू नाही? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी हायड्रोजन. हायड्रोजन हा वायू हरितगृह वायू नाही, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, खालीलपैकी कोणता ग्रंथ बौद्धाचा धर्मग्रंथ आहे? खालीलपैकी कोणता ग्रह बौद्धाचा धर्मग्रंथ आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी त्रिपिटक हे ग्रंथ बौद्ध धर्माचा धर्मग्रंथ आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, चौरी चौरा घटनेत कोणते आंदोलन संपुष्टात आले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी असहकार आंदोलन संपुष्टात आलेले आहे चोरी चोरा घटनेने. प्रश्न क्रमांक 8 आहे, भारतामध्ये सीमा क्षेत्राची सुरक्षा करण्याची जबाबदारी कोणाकडे आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए BSF यांच्याकडे भारताची सीमा क्षेत्राची सुरक्षा करण्याची जबाबदारी आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, खालीलपैकी कोणती संगणकीय भाषा नाही? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे MMS ही संगणकीय भाषा नाही, बाकी तिन्ही पण आहे जावा, C++ कोबोल हे तिन्ही संगणकीय भाषा आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी संसद. देशातील कायद्याची निर्मिती करण्याची आणि सर्वोच्च संस्था ही संसद आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नाही? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी पुणे. पुण्यामध्ये मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नाही, बाकी पणजी, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या तिन्ही शहरामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी जिनेवा. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय जिनेवा येथे आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए अहिल्यानगर. कळसुबाई शिखर हे अहिल्या जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे.
प्रश्न क्रमांक 14 आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, पंजाब. पहिली भूविकास बँक ही पंजाब या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते? कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, हिरा. हिरा हा कार्बनचा सर्वात कठीण रूप आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, भारतीय लष्कराने टिंबटिंब रोजी गोवा पोर्तुगालच्या ताब्यातून मुक्त केला. भारतीय लष्कराने टिंबटिंब रोजी गोवा पोर्तुगालच्या ताब्यातून मुक्त केला. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन आहे 19 डिसेंबर 1961 मध्ये गोवा पोर्तुगालच्या ताब्यातून मुक्त केलेला आहे भारतीय लष्कराने. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, महाराष्ट्रात तंटमुक्त गाव मोहीम कधीपासून सुरू झाली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, 15 ऑगस्ट 2007 मध्ये महाराष्ट्रात तंटमुक्त गाव मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 19, राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, कोल्हापूर. राधानगरी धरण हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करत असतो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, राष्ट्रपतीद्वारे निवडणूक आयुक्ताची नेमणूक केली जातात. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 19, आधुनिक भारताचे जनक राजा राम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना कोणत्या शहरात व कोणत्या वर्षी केली? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, कोलकाता. 1828 मध्ये आधुनिक भारताचे जनक राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे कोलकाता या शहरामध्ये आणि 1828 या साली. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, फॉरवर्ड ब्लॅक या पक्षाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केलेली आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 23, भारताच्या घटना परिषदेचे पहिले अधिवेशन कधी पार पडले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, 9 डिसेंबर 1946 मध्ये भारताच्या घटना परिषदेचे पहिले अधिवेशन पार पडलेले आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, लोणार सरोवर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, बुलढाणा. लोणार सरोवर हे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे, भारतरत्न व सर्वोच्च सन्मान मिळणारे पहिले खेळाडू कोण आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान मिळणारे पहिले खेळाडू आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे, भारताचे पोलाद पुरुष म्हणून कोणाला ओळखले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे पोलादी पुरुष असे म्हणून ओळखले जातात. इरॉन मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जातात. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 27 आहे, भारतीय संविधानातील कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना केली जाते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, कलम 280 द्वारे भारतीय संविधानातील वित्त आयोगाची स्थापना केली जाते. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 28, खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जातात? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, पुणे. पुणे शहर हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 29,
2026मध्ये आशिया क्रीडा स्पर्धेत भारताचा अधिकृत ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए नीरज चोप्रा यांची निवड करण्यात आलेली आहे. 2026मधील आशिया क्रीडा स्पर्धेत भारताचा अधिकृत ध्वजवाहक म्हणून नीरज चोप्रा यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 30 आहे. भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे.